नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालन हे निवेदक विठ्ठल पवार तथा अँकर विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलवरती आपल्याला मोफत विनामूल्य आणि सर्व प्रकारचे तंत्र मंत्र सर्व प्रकारच्या टेक्निक्स या YouTube चॅनलवरती निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन केलं जातं. तर हे आपल्याला प्रथमतः मी सांगतो आणि आजचा घटक आहे सूत्रसंचालकाला व्यवस्थितरित्या हस्तांदोलन करता यायला पाहिजे. हा आजचा घटक आहे. सूत्रसंचालन म्हणून ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी सूत्रसंचालक म्हणून आपण स्वतःचं नाव घेऊन आपला परिचय करून देत असतो. अशा वेळेस एक उत्कृष्ट सूत्रसंचालक होण्यासाठी आपण प्रथमतः सूत्रसंचालकाने व्यवस्थित असलं पाहिजे. तसेच नीटनेटकेपणा आपल्या जवळ असलाच पाहिजे आणि या बाबी असल्यानंतर आपल्याला हस्तांदोलन करत असताना आपण आत्मविश्वासानं दुसऱ्याबरोबर हस्तांदोलन केलं पाहिजे. सूत्रसंचालकाची ओळख ही त्याच्या आत्मविश्वासावरती आणि त्याच्या हस्तांदोलन करण्याच्या पद्धतीवरती, विचारावरती, त्याच्या आचारावरती, त्याच्या उच्चारावरती ठरत असते. ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावरती जाता त्यावेळेस संयोजक आणि संयोजकांच्या बरोबर असलेले जे काही मान्यवर असतील, काही श्रोते असतील, तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही एक चांगले सूत्रसंचालक आहेत म्हणून ते पुढे येऊन तुम्हाला नमस्कार करतात, हात जोडून नमस्कार करतात. तेव्हा सूत्रसंचालक देखील नमस्कार करतो. पण बरेच जण संयोजक असतील, मान्यवर असतील, पदाधिकारी असतील, श्रोत्यातली काही माणसं असतील तर सूत्रसंचालकाचं स्वागत करण्यासाठी, त्याच्याबद्दलचा आदरभाव, त्याच्याबद्दलची आत्मीयता दर्शवण्यासाठी सूत्रसंचालकाच्या समोर हस्तांदोलन करण्यासाठी हात समोर करतात आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाने त्या संबंधिताला माझा देखील तुला नमस्कार आहे हे सांगण्यासाठी त्यानं देखील हस्तांदोलन केलं पाहिजे. नाहीतर समोरची व्यक्ती हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय किंवा त्याच्याबरोबर तुम्ही हस्तांदोलन करत नाही तर यावरून तुम्ही आरोगंट पद्धतीनं वागत आहात असा समोरच्याचा समज होतो आणि समोरच्याला वाटतं की हा खूप मोठा आहे आणि स्वतःला खूप विद्वान समजतोय असा समोरच्याचा भ्रम आणि गैरसमज होतो. आणि अशा वेळेस सूत्रसंचालकांनी तुझ्याबद्दलची मी देखील आत्मीयता, तुझ्याबद्दल माझ्याही मनामध्ये तुमच्याबद्दल आदरभाव आहे म्हणून त्या क्षणी सूत्रसंचालकाने हस्तांदोलन केलं पाहिजे. म्हणून हस्तांदोलनावरून सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्व हे समजत असतं. आचार विचार उच्चारावरून तो सूत्रसंचालक कसा आहे तर ही बाब एक हस्तांदोलन करण्याची बाब म्हणजे एकमेकांप्रती प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता आणि एकमेकांबद्दल सद्भाव व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे. म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर देखील तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं, अतिशय सुंदर. अशा वेळेस ती संबंधित व्यक्ती सूत्रसंचालकाच्या समोर येऊन हस्तांदोलन करण्यासाठी त्यांचे आभार, ऋण, अभिनंदन करण्यासाठी हस्तांदोलन करत असते. अशा वेळेस सूत्रसंचालकाने त्याच्याशी व्यवस्थितरित्या हस्तांदोलन केलं पाहिजे. म्हणून आजचा जो घटक होता की सूत्रसंचालकाला हस्तांदोलन व्यवस्थितरित्या करता आलं पाहिजे. तर हाच घटक आहे. अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला माझ्या या YouTube चॅनलवरती मी सांगितलेल्या आहेत आणि नवनवीन टेक्निक्स देखील मी आपल्याला या प्रसंगी सांगतोय. तर या बाबी आपण व्यवस्थितरित्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रमाच्या आरंभी, कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत सूत्रसंचालकाने या सर्व बाबी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या आणि तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक होण्यासाठी मी आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला विनामूल्य माहिती देतोय. आपण फक्त एकच काम करायचंय की ज्या व्हिडिओ आलेला आहे त्याची लिंक आपापल्या ग्रुपला तुम्ही शेअर करत चला, तुमच्या स्टेटसला, तुमच्या फेसबुकला, सोशल मीडियावरती त्या व्हिडिओची लिंक पाठवत चला. इतर बांधवांना देखील एक त्या सूत्रसंचालनाच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांना देखील उभं राहू द्या, त्यांना देखील आर्थिक स्थैर्य मिळवून द्या आणि त्यांना देखील प्रतिष्ठा मिळवून देऊया. ही सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी जपूया. जी संतांनी सांगितलेला जो विचार आहे तो प्रत्यक्ष आपण आचरणात आणूया. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया,
झाडू संतांचे मार्ग, आडराणे भरले जग. म्हणून साधू संतांचा जो विचार आहे की शहाणे करूनी सोडावे सकल जन, हाच विचार घेऊन आपण पुढे जाऊया आणि आदर्श एक प्रतिभावंत सूत्रसंचालक होण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.